महाविकास आघाडीची आज संध्याकाळी 5 वाजता मातोश्री बंगल्यावर बैठक होणार आहे। या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत। या बैठकीला महाविकास आघाडीचे दिग्गज नेते देखील असतील। जागा वाटपाबद्दल याच बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। ठाकरे गट उद्या सामनातून 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। या संभाव्य यादीत कुणाकुणाचं नाव असू शकतं आपण बघूयात। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर, उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकर किंवा विनोद घोसाळकर यांची नावं असू शकतात। ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून केदार दिघे, पालघरमधून भारती कांबळे किंवा सुधीर ओझरे आणि रायगडमधून अनंत गीतेंना उमेदवारी दिली जाऊ शकते। रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील आणि नाशिकमधून विजय करंजकर यांना उमेदवारी शिवसेना देऊ शकते। तर संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे, परभणीतून संजय जाधव, हिंगोलीतून नागेश आष्टीकर यांना उमेदवारी मिळू शकते। बुलडाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख, शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे, जळगावातून ललिता पाटील किंवा हर्षल माने, हातकणंगलेतून राजू शेट्टी उभे राहणार आहेत। निवडणुकीसाठी त्याला शिवसेना पाठिंबा देऊ शकते।